श्री गणेशाय नमः। जय जगदम्बे। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। बोला पुंडलिक वरदा हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरनाथ भगवान की जय, मौली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय। जय जय रघुवीर समर्थ। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ, निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वासाधिके, शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा, गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। या देवी सर्वभूतेषु मातृरूपेण संस्थिता, नमस्तस्यै 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 नमो नमः। जयाचा जगी जन्मनामात झाला, जयाने सदा वास नामात केला, जयाच्या मुखी सर्वदा नामकीर्ती, नमस्कार ध्यान चैतन्यमूर्ती। जरी जरी वनिधेनु आठवी वत्स नित्य, जननी करी कामे बालका पाशी चित्त, तदुपरी गुरुमाई लेकुरा ठेवी प्रेम, श्री सद्गुरु रामानंद तुम्हा प्रणाम। आहे तू जननी मध्ये न कळे, अज्ञान मी लेकरू घाली गे मद प्रेम पाखर, सदा दूरी नको गे धरू, प्रेमे वाहत मुक्त कंठ करुणी, नाही दुजे बंधन, प्रल्हादा गुरुराज यानित तुम्हा माझे असो वंतन। अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्म चैतन्य रामानंद प्रल्हाद महाराज की जय। जय जय रघुवीर समर्थ। सर्व देवादिकांना नमस्कार करून माझ्यासमोर कथाश्रवण करत असलेल्या ऑनलाईन सर्व श्रोत्यांच्या हृदयस्थांबेस नमस्कार करून आपण या कथेस प्रारंभ करूया। आपला तिसऱ्या दिवसाचा कथाभाग चालू आहे आणि कालच्या कथेपर्यंत आपण शंतनूची जन्मकथा, गंगा शंतनूला कशी प्राप्त झाली, भीष्माचार्याची दिव्य प्रतिज्ञा, पांडवाचा जन्मकथा, शिष्टाई कशी फसली, मग कुरुक्षेत्रावरती युद्ध, कुंतीनं दुःख मागून घेतलं, भीष्माचार्याचं निर्याण, परीक्षितीचा जन्म आणि यादव कुळाचा संहार, हा भाग आपण कालपर्यंत पाहिला। आज आपण या तिसऱ्या दिवसाचा तिसरा जो कथाभाग आहे, कालपर्यंत आपण 2 कथाभाग पाहिले, या तिसऱ्या दिवसाचा जो कथाभाग आहे तिसरा, या तिसऱ्या कथाभागामध्ये आपण परीक्षिताचा कसा परीक्षित कलीचा निग्रह करतो, परीक्षिताला शमीक ऋषीचा पुत्र गविजात हा शाप देतो, मग शाप दिल्यानंतर 7 दिवसात मृत्यू येणार, हा मृत्यू टाळण्याचा परीक्षिताचा प्रयत्न, परंतु शेवटी मृत्यू टळत नाही, तक्षक चावा घेतो, परीक्षिताला दुर्गती प्राप्त होते। मग या दुर्गतीतून मुक्त होण्यासाठी अंबा यज्ञ, श्रीमद्देवी भागवत पुराणाचं या ठिकाणी चरित्र वाचन आणि कशातून देवी भागवत या ठिकाणी पुराण श्रवण केलं जातं आणि परीक्षिताला कशातून सद्गती मिळते, हा सगळा भाग आपण आज या तिसऱ्या दिवसाच्या कथेमध्ये बघणार आहोत। श्रीराम समर्थ। गोपाल कृष्ण भगवान की जय। आपण काल पाहिलं की 5 पांडव द्रौपदीसह स्वर्गारोहणाला गेले, पण जाताना धर्मराजांनी आपल्या राजगादीवर परीक्षिताला बसवलं। परीक्षित हा राजा उत्तम प्रकारे राज्य करत होता। त्याने उत्तराची म्हणजे आपल्या मामाची
उत्तरा ही त्याची आई आणि उत्तराचा भाऊ उत्तर, या उत्तरची जी कन्या होती म्हणजे मामाची कन्या इरावती, हिच्यासोबत परीक्षितानं विवाह केला. मामाची मुलगी गेली. उत्तरा. तर या उत्तर नावाच्या मामाची जी कन्या होती इरावती, हिच्याशी त्याचा विवाह झाला. त्याला जन्मेजयादी 4 पुत्र झाले. या परीक्षितानं 3 अश्वमेध यज्ञ केले. आणि एकदा तो राज्यामध्ये फेरफटका मारत असताना, त्याच्या दिग्विजयाच्या प्रसंगी तो राज्यामध्ये फिरत असताना त्याने कलीचा निग्रह केला. एक दिवस असाच तो राज्यात फिरत असताना त्यानं पाहिलं की एक दुष्ट, दुर्गुणी, तमोगुणी, वाईट वृत्तीचा जो शुद्र विचारांचा माणूस, दिसायला काळाकुट्ट होता, क्रूर होता, भयानक रफ होता, पण पेहराव मात्र राजासारखा होता. आणि हा असा वाईट वृत्तीचा, वाईट विचाराचा हा माणूस राजाचा पेहराव घालून गाईला आणि बैलांना ताडण करत होता, मारत होता. त्या बैलाचे 3 पाय त्याने लंगडे केले होते आणि बैल फक्त एका पायावर होता. गाय खूप दुःखी झाली होती. आता इथं ही सगळी श्रीमद भागवतामधनं किंवा देवी भागवतातल्या ज्या काही पुराणात कथा आहेत त्या सगळ्या रूपक आणल्या कथा असतात. येथे तो शूद्र विचाराचा क्रूर मनुष्य म्हणजे हे रूपक, ही वृत्ती आहे माणसाची. हा कली आहे. कली हा तुमच्या आमच्या प्रत्येकाच्या मनात आहे, अंतःकरणात असतो. जेव्हा तुमचे तमगुण, रजोगुण हे दुर्गुण उफाळून वर येतात, त्यावेळेस तुमच्या मनातला कली जागा होत असतो. हे त्या कलीचं हे युग आहे. म्हणजे रजोगुण तमोगुणाचं युग असल्यामुळं या काळामध्ये प्रत्येक मनुष्यामध्ये रजोगुणाचं तमोगुणाचं प्राबल्य राहणार आणि त्याप्रमाणे त्याच्या मनामध्ये वाईट विचार येणार आणि त्या वाईट विचारानं त्याच्या हातून कर्म होणार. कारण कली हा कलह, तंटा निर्माण करणारच आहे आणि त्याचं युग आहे. म्हणून ही कली रूपक असलं तरी ही वृत्ती आहे, स्वभाव आहे, गुणधर्म आहे माणसाचा. त्या गुणाचा उद्रेक झाला की तशी वृत्ती निर्माण होती. म्हणून कलियुगामध्ये काय आहे की आता इथं बैल म्हणजे धर्म दाखवला, धर्माचे 3 पाय कापले, म्हणून कलियुगामध्ये धर्म हा एकाच पायावर आहे. 1 पाय म्हणजे 25%, 3 पाय त्याचे नाहीसे झाले म्हणजे 75% धर्म नेस्त नाबूद झाला आणि फक्त 25% धर्म आहे. याचा अर्थ दुसरा असा येतो की या समाजामध्ये 25% लोक धार्मिक वृत्तीचे, 75% लोक सगळे या कलीला मानणारे आणि कलीप्रमाणे वागणारे. म्हणून सत्वगुणी लोक 25% समाजामध्ये, 75% कलीप्रमाणे वागणारे, तमोगुणी, रजोगुणी. आणि म्हणून धर्म फक्त एकाच पायावर आहे, म्हणजे 25% धर्म शिल्लक आहे. त्याचे 3 पाय लंगडे झाले. आता हा झाला बैल म्हणजे धर्म आणि गाय म्हणजे पृथ्वी. हा कली पृथ्वीला ताडण करत आहे. म्हणजे कोणाला ताडण करतो? याचा अर्थ या पृथ्वीवर असणारे जे त्याच्या गटाचे नाहीत, म्हणजे कलीच्या ग्रुपचे किती येतं? कलीच्या गटाचे 75% लोक आहेत. म्हणजे 75% लोक या 25% लोकांना, म्हणजे सत्वगुणी लोकांना, धर्माचं आचरण करणाऱ्याला, सात्विक लोकांना हे दुष्ट, दुर्गुणी, दुराचारी त्रास देणारच आसुरी वृत्तीचे राक्षस. ही परंपरा पूर्वपार चालत आली आहे. सत्वगुणी असणाऱ्या ऋषीमुनींना राक्षसांनी त्रास दिलाच. पण हे राक्षस आता पहिल्यासारखे तसे फारुळ्या दाताचे, मोठ्या नाकाचे, मोठ्या डोळ्याचे, मोठ्या कानाची भयानक भीती दाखवणार नाहीत. आता हे जे आसुरी वृत्ती, ज्यांची तमोगुण, रजोगुण असणारे जे आहे, असे आसुर वृत्तीचे लोक पांढऱ्या शुभ्र पोशाखामध्ये असू शकतात, लॉन्ड्रीच्या कपड्यामध्ये. ज्याची वृत्ती तमोगुणी, रजोगुणी आहे
तो आसूर, तो कलीच्या गटाचा. आणि म्हणून काय की जगात धर्माला मानणारे 25% लोक आहेत, धर्माने वागणारे 25%, तर 75% लोक धर्माने न वागणारे आहेत, नास्तिक आहेत, तमोगुणी आहेत, रजोगुणी आहेत. कली म्हणजे कलह, कटकट, भांडण, तंटे, नैराश्य, निगेटिव्हिटी, नकारात्मकता, तमोगुण, रजोगुण या लोकांचं प्राबल्य म्हणजे कली. आणि म्हणून अशा निगेटिव्ह लोकांचं भांडण, कटकट ज्याला आवडती, कलह आवडतो, अशा कलहप्रेमी, तमोगुणी, रजोगुणी लोकांचं युग म्हणजे कलियुग. आणि म्हणून कलीच्या युगामध्ये राज्यामध्ये 25% लोकच जे येते तुम्हाला सत्वगुणी, सात्विक, सज्जन पाहायला मिळते, तर 75% लोक तमोगुणी, रजोगुणी. या दुष्ट प्रवृत्तीच्या क्रूर निर्दयी लोकांचा सज्जनांना पुढे कलियुगात त्रास होणार, आणि आम्ही हा पाहतो, होतच आहे. हे या युगाचं वैशिष्ट्य राहणार आहे की 25% सज्जनांना 75% दुर्गुणी लोकांपासून त्रास होणार. कारण या युगात सर्वत्र कलह राहणार, कुठेच शांती तुम्हाला पाहायला मिळणार नाही. ना घरात शांती राहणार, ना गल्लीत राहणार, ना गावात राहणार, ना शहरात राहणार, ना तालुक्यात, ना राज्यात, ना देशात, ना आंतरराष्ट्रीय लेव्हलवर देखील जगात कुठेच तुम्हाला शांतता पाहायला मिळणार नाही. कारण युगच कसं आहे, कलीचं युग आहे. म्हणून या काळामध्ये सगळा समाज शीघ्रकोपी असेल, रागीट असेल, आसुरी वृत्तीचा असेल, तमोगुणी असेल आणि निर्दयी असा समाज तुम्हाला पाहायला मिळेल. द्वापार युगाचा अंत झाला की कली ब्रह्मदेवासमोर आला. कारण 4 युग आहेत. सत्ययुगामध्ये 100% लोक सत्यानं वागणारे होते, त्रेतायुगामध्ये 75%, द्वापार युगामध्ये 50%पेक्षा जास्त 60%पर्यंत लोक म्हणजे सत्प्रवृत्तीचे होते. पण कलियुगामध्ये 75%च लोक जे येते असद प्रवृत्तीचे असून 25% लोक सदप्रवृत्तीचे आहेत. जेव्हा द्वापारयुग संपलं तेव्हा ब्रह्मदेव कलीसमोर आला आणि म्हणाला की देवा, आता माझं युग सुरू होणार आहे, संपलं द्वापार युग, आणि माझ्या युगामध्ये काम, वासना, रसना याचं प्राबल्य राहील. आता ज्यावेळेस आला त्यावेळेस असं वर्णन आहे शास्त्रामध्ये की हातामध्ये, एका हातामध्ये जीभ होती, त्याच्या रसना, आणि दुसऱ्या हातामध्ये लिंग होतं. हे कशाचं प्रतीक आहे? हे याचं प्रतीक आहे की माझ्या काळामध्ये लोकांची रचना म्हणजे जिभेवर ताबा राहणार नाही, खाण्यावर पिण्यावर ताबा राहणार नाही. माझ्या काळातले लोक काय खावं, काय प्यावं आणि काय बोलावं याचा विचारच करणार नाहीत. हा विवेक त्यांना राहणारच नाही. म्हणून त्याच्या हातामध्ये रचना होती, जीभ होती, त्या जिभेचं प्रतीक त्याच्या हातात होतं, आणि एका हातामध्ये, त्याच्या डाव्या हातामध्ये लिंग. लिंग हे दाखवत होतं की काम वासनेवर लोकांचं या काळात नियंत्रण राहणार नाही. आता हे जे शास्त्रात जे वर्णन आलेलं आहे त्याचा अनुभव आम्हाला प्रत्यक्ष येतो. तुम्ही वर्तमानपत्र उघडा, वर्तमानपत्र हा समाजाचा आरसा आहे. प्रत्येक वर्तमानपत्रामध्ये या खून, बलात्कार, मारामारी याच्याशिवाय बातम्याच नाहीत. सगळं तंट्यातून कलहाचं युग. वर्तमानपत्रामध्ये तुम्हाला चांगली बातमी बघायला मिळणं शक्यच नाही, कारण वर्तमानपत्र हा समाजाचा आरसा आहे. समाजात जे घडतं त्याचं त्याच्यामध्ये वर्णन येत असतं, आणि समाजामध्ये जर 75% लोक तमोगुणी, रजोगुणी, नकारात्मक विचार करणारे असतील तर तशा प्रकारचा हा सगळा घटना घडणार, कलह निर्माण होणार. आणि म्हणून हे कलीचं युग आहे. हे ब्रह्मदेवाला त्यांनी सांगितलं कलीने का आता माझ्या राज्यामध्ये अशा प्रकारे लोक खूप बेताल वागतील म्हणे. लोकांना काय खावं, काय प्यावं याचं भान राहणार नाही. माझ्या युगात लोक कलहप्रेमी राहतील. या युगात वाईट विचारांचे आणि बलात्कारांचे प्रमाण वाढेल. लोक विलासी चैनी बनतील, पैशामागे धावतील. कली म्हणजे कोणी व्यक्ती नाही, लक्षात ठेवा. तर वाईट विचारांची, वाईट वृत्तीचं, कलहाचं युग याला कलियुग म्हणतात. आणि म्हणून या काळामध्ये तमोगुण, रजोगुणाचं प्राबल्य वाढेल, आणि त्यामुळं लोक आळशी होतील, क्रूर होतील, द्वेषी होतील, निर्दयी होतील, अन्याय होतील, अत्याचारी होतील, जुगारी होतील, व्यसनी होतील, लूटमार करणारे पाहायला मिळतील.
म्हणजे समाजामध्ये दुष्ट प्रवृत्ती वाढीला लागेल. आणि या कलीपासून जर वाचायचं असेल तर एकच आहे, जगदंबेचं चिंतन करा. त्या जगदंबेला तुमच्या हृदयात जागृत करा. तिचं नवह पारायण करा, 9 दिवस तिचं व्रत करा, 9 दिवस तिचं जागरण करा. आणि अशा जगदंबेला तुम्ही प्रसन्न करून घेतलं तर जगदंबा या कलीचा प्रभाव मुळीच तुमच्यावर होऊ देणार नाही. कलियुगामध्ये अनेक तुम्हाला महिषासूर, त्यानंतर हे चंड, मुंड, हे सगळे राक्षस पाहायला मिळतील, रक्तबीज वगैरे. पण ही भगवती, जर तुम्ही त्या भगवतीचं या कलियुगात जर चिंतन केलं तर ती भगवती त्या आसुरी वृत्तीला तुमच्याकडे फिरकू पण देणार नाही आणि तुमचं संरक्षण करेल. म्हणून माणसाने जगदंबेला आवडेल असं वागावं. राजानं त्या परीक्षितानं त्या शूद्र कलीचा वध करण्यासाठी शस्त्र हातात धारण केलं आणि त्याच्यावर मारणार. तो कली राजाला शरण आला आणि म्हणाला, राजा, मी तुला शरण आलो, माझी तू विनंती तू ऐकून घे. आता हे माझं युग आहे, तुला मला मारून काय फायदा आहे, कसं तू मला मारशील? तू मला मारू शकणार नाही, कारण माझं युग सुरू झालंय. माझं युग असल्यामुळं राजा एक गोष्ट ध्यानात घे, तुझं हे किती घटकेचं राज्य आहे. अरे तुझं आउट घटकेचं राज्य आहे, आज आहे उद्या नाही, उद्या तुझ्या जागी दुसरा राजा येईल, पण मी, माझं युग असल्यामुळे मी राहणारच. तुझ्यासारखे हजारो राजे मी पाहणार आहे, कारण माझं युग हे थोडं नाही, 4,32,000 वर्षापर्यंत या जगावर राज्य करणार आहे. मग 4,32,000 वर्षाच्या काळामध्ये तुझ्यासारखे किती राजे होऊन जातील याचा तू विचार कर. तुझं जरी औटघटकेचं राज्य असलं तरी माझा कलियुग 4,32,000 वर्षाचं आहे, म्हणून तू मला मारू नको, शिक्षा करू नको. राजा म्हणाल, पण तुझ्यामुळं माझ्या राज्यामध्ये कलह निर्माण होईल, लोक लोभी होतील, दुष्ट होतील, स्वधर्माचा त्याग करतील, दारिद्र्य वाढेल, कलह वाढेल, दंभ वाढेल आणि त्यामुळे सज्जनांना त्रास होईल, म्हणून तू माझ्या राज्यात राहू नको. कली म्हणाल, मग मी जाऊ कुठे? अवे माझं युग आहे. कली म्हणाला, राजा तुला मी सांगतो, माझ्या युगात सज्जन लोकांना, सात्विक लोकांना, धार्मिक लोकांना, तू ज्यांच्यासाठी हे सगळं करतो त्या लोकांना 2 फायदे. जे सज्जन, जे सात्विक, जे धर्मानं वागणारे, जे परमार्थानं वागणारे, जे जगदंबेला मानणारे, जे आंबेला मानणार आहेत, त्या आंबेच्या साधकांना कमी श्रमामध्ये फक्त जगदंब जगदंब नामस्मरण केल्यानंतर भगवतीची प्राप्ती होणार. हे खरा सगळ्यात फार मोठा फायदा म्हणले माझ्या युगाचा. जगदंबा थोड्याशा नामस्मरणानं शीघ्र फळ देते, प्रकट होऊन दर्शन देते किंवा सहकार्य करते. तुम्हाला तुमच्या संकटात तुमचं निरसन करते, तुमच्या संकटामध्ये तुम्हाला येऊन मदत करते. मागे पुढे उभी राहे सांभाळीता, आलेल्या आलेल्या संकटाचं निवारण करण्यासाठी ती तुमच्या मागे पुढे उभा राहते जगदंबा. थोड्याशा नामस्मरणानं जगदंबा प्रसन्न होते. हे माझ्या युगाचं वैशिष्ट्य आहे. आणि कलियुगामध्ये पुण्याचं फळ फक्त संकल्पानं मिळेल. संकल्प केला तुम्ही चांगला की तुम्हाला पुण्याचं फळ मिळणार. आणि पापाचं फळ संकल्पानं फळ मिळणार नाही. मनात नुसता वाईट विचार आला तरी फळ मिळणार नाही. पण प्रत्यक्ष तुमच्या हातून जर पाप घडलं तरच ते फळ मिळेल, नाही तर नाही. कारण काय म्हणाले राजा, सत्ययुग, त्रेतायुग, द्वापारयुगमध्ये मनात नुसता विचार पापाचा आला की त्याचं फळ मिळतं. पण या कलियुगामध्ये मनात पापाचा विचार आला आणि तुमच्या हातून पाप घडलं नाही तर त्याचं वाईट फळ मिळत नाही. पण सत्ययुग, त्रेतायुग, द्वापारयुगातले किती उदाहरण तुम्हाला देता येतील. आपण काल परवा जेव्हा या भगवतीचे आपण अवतार पाहतो, आता पुढे बघणार आहोत आपण,
की भृगुमुनीनं विष्णू परमात्माला या भूताला तुम्हाला 10 अवतार घ्यावे लागतील म्हणून शाप दिला आणि भगवंताचा 6वा परशुराम अवतार झाला. या परशुराम अवतारामध्ये या परशुरामाची आई रेणुका जगदंबा म्हणजे पूर्वाश्रमीची पार्वती माता, जमदग्नीची पत्नी, आणि जमदग्नी हे शंकर भगवंत आहे. शंकर पार्वती यांनीच जमदग्नी आणि रेणुका म्हणून जन्म घेतला आणि त्यांच्या पोटी विष्णू भगवंतानं परशुराम म्हणून जन्म घेतला. हा परशुरामाचा 6वा अवतार. ज्यावेळेस ही रेणुका ऋषी पत्नी आहे नर्मदा किनाऱ्यावरती त्या राजा आणि त्यांच्या राण्या यांची प्रणय क्रीडा पाहते, ती नावेमध्ये बसून जलक्रीडा पाहते, तेव्हा अशा रेणुकेच्या मनामध्ये इच्छा उत्पन्न होते की अरे मी विनाकारण ऋषी पत्नी झाली, मी जर राजाची राणी राहिली असती तर मला अशा प्रकारचं अलंकार परिधान करता आले असते, अशी वस्तू मिळाली असते, अशा प्रकारची जलक्रीडा करता आली असते, पण मी पडले ऋषीपत्नी. एवढाच मनात विचार आला. या विचाराने एवढं पाप घडलं की त्या पापाचा परिणाम तिचं शिर धडा वेगळं झालं. आणि कलियुगामध्ये त्याने सांगितलं की माझ्या राज्यामध्ये मनात पाप आलं तरी जर पाप हातानं घडलं नाही तर त्या पापाचं फळ मिळणार नाही, पण मात्र पुण्य नुसतं मनात आलं तरी पुण्याचं फळ मिळेल. हा माझा युगाचा सज्जनांसाठी फायदा आहे. ज्यांच्यासाठी तू मला इथून हाकलून देतो त्यांना याचा फायदा होणार आहे, आणि मला काढून देऊन तू कुठे पाठवणार? माझंच राज्य आहे, म्हणून तुला मला राज्याबाहेर घालवता येणार नाही. याकरता सगळ्यात सोपा तुम्हाला काही जागा दे, त्या जागेवरच मी राहील, मी माझे पाय पसरणार नाही तू आहेस तोपर्यंत. आणि म्हणून राजाने त्याला 3 जागा दिल्या, ज्या ठिकाणी द्यूतग्रह जुगार अड्डा, दुसरं दिलं मद्यालय मध्यग्रह दारूचा अड्डा, आणि तिसरं दिलं ज्या ठिकाणी वेश्या व्यवसाय चालतो अशी एक जागा. म्हणजे आजच्या आधुनिक काळामध्ये जर या कॉम्प्युटरच्या काळात जर आपल्याला म्हणायचं झालं तर आपण असं म्हणू की WWW. पहिलं W म्हणजे जुगार, जुगार म्हणजे वेल्थ, पैशाचा खेळ, सट्टा, पत्ते खेळणं, W, रमी वगैरे काय खेळायचे प्रकार. दुसरं W म्हणजे मद्यालय, वाईन, दारू, आणि तिसरं W म्हणजे वुमन, म्हणजे वेश्या व्यवसाय करणाऱ्या स्त्रियासाठी हा W आलेला आहे. अशा रीतीने या 3 ठिकाणं त्याला दिले. कुमार्गी स्वैराचारानं वागणाऱ्या व्यवसाय करणाऱ्या स्त्रियांसाठी हा वुमन शब्द या ठिकाणचा. हा वेल्थ संपत्ती जुगार सट्ट्यासाठी आलेला आहे. अशा प्रकारे 3 जागा दिल्या, म्हणजे रम, रमा, रमी, आणि तिसरा W हा वाईनसाठी आलेला आहे. या रम, रमा, रमी या 3 जागेत तू राहा म्हणाले, पण त्यांच्याने एवढ्यावर माझं भागणार नाही. त्यानं समाधान व्यक्त केलं, मला अजून 2 तरी जागा द्या. त्यावेळेस राजाने सांगितलं अवैध मार्गानं जिथं कुठं सोनं किंवा पैसा प्राप्त होईल त्या अवैध मार्गाने मिळालेल्या सोन्यामध्ये तू असशील. आणि 4थी जागा दिली की जिथं रोज भांडण तंटे कटकटी असतात अशा तंताप्रिय जागेमध्ये तू राहाशील, ज्या ठिकाणी भगवंताचं नामस्मरण नाही, चिंतन नाही, काही नाही, सतत निगेटिव्हिटी, नकारात्मक विचारातून भांडण कटकटीत सकाळपासून दिवसभर हेच राहील, त्या ठिकाणी तू राहशील. अशा 5 जागेवरती परीक्षितांनी त्याला 5 जागा दिल्या. आता परीक्षित आहे तो पण तो त्या 5 जागेवर राहिला, पण परीक्षितानंतर मात्र त्यानं मग पाय पसरायला सुरुवात केली. आणि आज तर त्याचे केवढे पाय पसरलेत कलियुगामध्ये. आता त्याला या 5 जागेचं बंधन नाही. जिथं जगदंब नाम नाही, जिथं जगदंबेचं नामस्मरण नाही, चिंतन नाही, जगदंबेचं पूजन नाही, त्या सगळ्या ठिकाणी तो आहे. म्हणजे जिथं ईश्वराची आराधना, चिंतन, साधना होते ते घर त्याला वर्ज्य, बाकी सगळ्या ठिकाणी तो आहे.
पण परीक्षेच्या काळात फक्त 5च जागेवर होता. आणि म्हणून यातून सुटायचं जर असेल, त्या तावडीतून जर वाचायचं असेल तर मला तर एकच मार्ग येतो, म्हणजे जगदंब स्मरण. जगदंब जगदंब जगदंब, बस एकच मार्ग आहे. एके दिवशी परीक्षित राजाच्या मनात आलं, जिज्ञासा उत्पन्न झाली. बरं, यानं ठरलं की मी राजाला बरोबर एक दिवस तरी माझ्या जाळ्यात पकडणार. याच्या मनात जिज्ञासा अशी निर्माण झाली की माझ्या पूर्वजांनी ठेवलेल्या खजिन्यात काय आहे, कोशागारात किती धन आहे, किती संपत्ती आहे, हे पाहावं. शोधता शोधता त्याला एक पेटी दिसली. त्या पेटीमध्ये सोन्याचा मुकुट मिळाला. बरं, हा मुकुट सोन्याचा जरी असला तरी हा मुकुट जरासंधाने त्याच्या डोक्यावर घातलेला होता. जरासंधाचा वध केल्यानंतर भीमाने तो जबरदस्तीने आणला. जरासंधाच्या वधानंतर त्याचा मुलगा सांगत होता की हा टोप मला राहू द्या, मला राज्याभिषेक होईल आणि त्यानंतर मला हा मुकुट माझ्या शिरावर परिधान करावं लागेल. पण त्यांना ऐकलं नाही. त्याच्या हातातून हिसकावून बळजबरीनं आणलेलं मुकुट होता. म्हणजे हे धन आणि तिच्या मार्गानं आणलेलं सोनं होतं. आणि सोन्याचा मुकुट होता. आणि तो कोणी वापरू नये म्हणून जे ते धर्मराजानं त्याला लाकडी पेटीमध्ये बंद करून ठेवला होता. कारण त्यात कली होता, अवैध मार्गाने ते आलेलं सोनं होतं. पण मात्र परीक्षिताला त्या सोन्याचा टोपाचा मोह आवरला नाही आणि परीक्षितानं तो टोप डोक्यावर घातला. आता तो टोप डोक्यावर घातल्यानंतर त्याच्या बुद्धीमध्ये कलीनं प्रवेश केला. वाईट विचार त्याच्या मनात उत्पन्न होऊ लागले. सत्वगुणी असणारा परीक्षिती रजोगुणी तमोगुणी झाला. त्याच्या वृत्तीमध्ये, वागण्यामध्ये फरक पडला. खरं तर परीक्षित राजा पांडवाचा वंशज होता. तो अत्यंत सद्गुणी, संयमी, शांत होता. ऋषी मुनींचा आदर करणारा होता. परंतु तो टोप घातल्यानंतर त्याच्या मनात परिणाम वेगळाच झाला. ज्या ऋषी केवळ शमिक ऋषी नाही तर असे अनेक आश्रम या परीक्षिताच्या उपहारावर, भेटवस्तूवर, नजराण्यावर चालत होते. रसद पुरवत होता. सगळ्या आश्रमांना मदत करणारा हा राजा. सगळे आश्रम याच्या पैशावर, याच्या मदतीवर चालायचे. आणि एखाद्या ऋषीला भेटायला गेल्यानंतर वाजत गाजत गायचा, नजराणा बरोबर घेऊन जायचा. एवढं मोठं नजराणा बरोबर असायचं, सोनं नाणं. आणि गेल्यानंतर त्या ऋषीची पाद्यपूजा करायचा, फूल हार घालायचा आणि त्यांच्या पायावरती मस्तक ठेवून आशीर्वाद मागायचा. एवढा सत्वगुणी राजा. पण कलिप्रभावामुळं, डोक्यावर टोप घातल्यामुळं तो विपरीत वागू लागला. अहिंसावादी विचाराचा राजा. अरे, एखाद्या प्राण्याची मृगया करण्यासाठी राजाने शिकार करावा म्हणून निमित्त म्हणून तो जायचा आणि एखादी शिकार करून येत होता. पण आज तो शिकारीला आल्यानंतर तो डोक्यावर मुकुट असल्यामुळे त्याने बेछूट पशुहत्या केली. बरोबरच्या शिपायांना आश्चर्य होतो लागला. आणि अखेर तहान लागली म्हणून भुकेनं व्याकुळ झालेला हा राजा शमिक ऋषीच्या आश्रमात आला. शमिक ऋषी ध्यानमग्न होते. राजाला तहान लागली होती. राजाने विचार केला की या शमिक ऋषीनं आपलं स्वागत नाही केलं. राजाला राग आला. तो आश्रमाबाहेर पडला आणि बाहेर एक साप मरून पडला होता. त्यानं तो बाणाच्या टोकावरती घेऊन शमिक ऋषीच्या गळ्यात घातला आणि तो तिथून बाहेर पडला. आपल्या राजवाड्यात निघून गेला. आणि राजवाड्यात आल्यानंतर त्यानं त्या ऋषीच्या तेजस्वी पुत्रानं, ज्याचं नाव गविजात आहे, सारस्वत कल्पामध्ये शमिक ऋषीच्या मुलाचं नाव गविजात आहे, तर पद्मकल्पामध्ये हेच नाव शृंगी आहे. त्या गविजातनं त्या राजाला शाप दिला की माझ्या पित्याच्या गळ्यात मृत साप घालणारा, लोकमर्यादाचं उल्लंघन करणारा जो अविचारी राजा आहे, तो राजा आज त्या 7व्या दिवशी तक्षक नाग चावून मरेल. त्याला तक्षक नाग दंश करील आणि त्याचा नाश होईल.
मुनीच्या एका शिष्यानं राजाला येऊन सांगितलं. राजाच्या कानावर ही शापाची बातमी गेली. ते ऐकून राजाला मरणाची भीती वाटू लागली. तिथे मात्र त्या परीक्षिताला पश्चाताप झाला होता. याला पश्चाताप मुळीच झाला नाही. पद्मकल्पातल्या भागवतातल्या कथेमधल्या परीक्षिता याला पश्चाताप नाही झाला. ही ऐकल्याबरोबर त्याला फक्त मरणाची भीती वाटली. मरण नको, मरण टाळण्यासाठी आपल्याला काय उपाय करता येईल याकरता त्यानं ताबडतोब आपल्या मंत्रिमंडळाची बैठक बोलवली. आणि तो परीक्षित तर जाऊन चुकताना जाऊन बसला वनामध्ये उपोषण करत की 7 दिवसात मला मुक्त व्हायचं. याला मुक्ती नको होती, याला मरण टाळायचं होतं. ह्या दोन्हीमध्ये कथामधला फरक आहे. याला कल्पांत दोष म्हणतात, कारण एका कल्पातली ती कथा, एका कल्पात ती कथा. ही कथा अत्यंत जुन्या कल्पातली, अब्जावधी वर्षापूर्वीची आहे. ती कथा मात्र द्वापार युगातली आहे. तर त्यानं सांगितलं, माझ्या अपराधामुळे ऋषीच्या मुलाने मला शाप दिला आणि तो मृत्यूरूप असून 7 दिवसात माझा मृत्यू ओढवणार आहे. आता मी काय करू? हा मृत्यू कसा टाळावा? आणि हा मृत्यू टाळणं अनिवार्य आहे. मग यासाठी काय वाटेल ते करायची आपली तयारी. लक्षात ठेवा, साम दाम दंड भेद सगळं सगळं वाटेल ते आपण करू आणि या मृत्यूच्या फेऱ्यातून आपल्याला सुटायचं. या 7 दिवसात मी सुरक्षित वाचलो की पुढे मला शापाची भीती नाही. पण हे 7 दिवस माझ्या दृष्टीनं फार महत्त्वाचे आहेत. त्याप्रमाणे आपण शास्त्रोक्त उपाय सांगावे. काय मंत्र तंत्र औषधी जे काही पाला पाचोळा जे काही असेल त्याचा आपण उपयोग करूया. पण मला या मृत्यूपासून वाचणं महत्त्वाचं आहे. कोणती भेद नीती तुम्ही अवलंबावं, साम दाम दंड भेद कोणत्याही दृष्टीतून काय वाटेल ते करा. पण हा मृत्यू नष्ट झाला पाहिजे. मला या मृत्यूवर विजय प्राप्त करून घ्यायचा, असं तो म्हणत होता. आता बघा, जन्म मरणाच्या फेऱ्यातून सुटावं असं त्याला कधी वाटलंच नाही हो, की हे जन्म हे मृत्यू आहे हे जाऊ द्या ना, आता आपण मुक्त होऊ. नाही वाटलं. उलट या जन्म मृत्यूच्या फेऱ्यात परत अडकवायचं म्हणून मला मरण नको. किती वाईट विचार आहे. आणि त्याप्रमाणे त्यांनी काय वाटेल ते उपाय म्हणाले, मी राजा आहे, काय सगळं करेल मी, मृत्यूवर विजय प्राप्त. ही म्हणजे अहंकारच होता हा एक प्रकारचा. त्यानं सांगितलं की मंत्रिमंडळात की माझ्या असं ऐकण्यात आहे की पूर्वी सर्पदंश झालेल्या एका राजपुत्राने मुनीच्या मदतीनं आपलं अर्ध आयुष्य देऊन आपल्या पत्नीला जिवंत केलं, मी असं ऐकलं. म्हणून जन्म मृत्यू काळजी नाही म्हणले, हा प्रारब्ध भोग आहे हो. प्रयत्नांना हा टाळता येतो, हे त्या कथेतून माझ्या लक्षात आलं. म्हणले मी कुठेतरी पुराणात कथा ऐकलेली. आणि शेवटी दैवात जे असेल ते होईल म्हणाल, त्याची काळजी करायचीच नाही म्हणे आपल्याला. म्हणून माझं असं मत आहे की तंत्र मंत्र किंवा योग यानं हा मृत्यू टाळता येईल असं मला वाटतं. चालेल, ती कोण राजा होता, काय होता, याचंही आपण चिंतन करू आणि तोही विचार करू आपण की कशा रीतीनं अर्ध आयुष्य का होईना मला कुठं देता येईल, घेता येईल, याचाही विचार करा. केवळ दैव प्रारब्ध म्हणून समाधान मानणं योग्य नाही. प्रयत्न करावा म्हणाले. प्रयत्नानं नक्की आपला हा मृत्यू माझा टळेल असा मला पूर्ण विश्वास आहे. राजाचं बोलणं ऐकून मंत्रिमंडळामध्ये एकानं विचारलं, म्हणाले राजेसाहेब, हे तुमच्या मुखातूनच आम्ही ऐकतोय. असा राजा कोण होता की ज्यानं आपलं अर्ध आयुष्य पत्नीला देऊन पत्नीला जिवंत केलं? ती व्यक्ती कोण आणि मग त्यांना कसा मृत्यू आला हे आम्हाला सविस्तर सांगा. राजा म्हणाला, मी जी ऐकलेली घटना आहे ती तुम्हाला सांगतो. हे भृगुमुनी आणि पुलोमा या भृगुमुनीचा पुत्र च्यवनमुनी, भृगु ऋषी आणि पुलोमा यांचा च्यवनमुनी पुत्र, च्यवनमुनीचा विवाह सुकन्येशी बरोबर झाला होता. आणि च्यवनमुनी आणि सुकन्या यांना जे ते प्रमती नावाचा
हा पुत्र प्राप्त झाला. आता या प्रमती राजाचा विवाह प्रतापी नावाच्या कन्येशी झाला. पुढे या प्रमती आणि प्रतापी यांना रुरू नावाचा पुत्र झाला. म्हणजे हा रुरू जो आहे तो या च्यवनमुनीचा नातू आणि भृगुमुनीचा पंथू आहे आणि प्रमती आणि प्रतापी यांचा पुत्र आहे. म्हणजे पहा, असा तो रुरू राजा म्हणाले. पूर्वी स्थूलकेश नावाच्या ऋषीच्या आश्रमात मेनका अप्सरा आली. आता बघा, या देवी भागवताचं वैशिष्ट्य हे की याच्यामध्ये कथात कथा. मी एकदा प्रास्ताविकामध्ये विनोदानं म्हटलं होतं की जसं एखादी माऊली भांड्याच्या दुकानात गेल्यानंतर तो भांड्याचा व्यापारी त्या माऊलीला डबे दाखवतो. त्यांना त्याला गिऱ्हाईक पाठवायचं असतं. तो म्हणतो, माऊली या पहा हे डबे बघा, ह्या मोठ्या डब्यात हा डबा, त्या डब्यात तो डबा, त्या डब्यात तो डबा, त्या डब्यात तो डबा, 7 डबे बाहेर काढून दाखवले त्यांनी. तसं डब्यात डबा तसं पातेलं. तसं मी विनोदन म्हटली तर कथात कथा आहेत. हे तर वैशिष्ट्य देवी भागवताचं. आणि ज्या कथा तुम्हाला कुठेच ऐकायला मिळणार नाहीत. एका कथेसाठी अनेक कथा. आता या ठिकाणी त्या रुरूचं म्हणजे कथा चालली आहे की मृत्यूपासून टाळण्यासाठी या एका राजानं आपल्या पत्नीचं अर्ध आयुष्य देऊन वाचवलं. मग त्या पती पत्नीच्या कथेचं म्हणजे हा राजा होता रुरू आणि त्याची पत्नी होती प्रेमदारा, तिचं नाव होतं. आता रुरू आणि प्रेमदारा यांचं चरित्र सांगण्यासाठी आम्हाला या ठिकाणी अगोदर प्रमती प्रतापीचं चरित्र पाहावं लागलं. प्रमती प्रतापी नंतर च्यवनमुनी आणि सुकन्येचं चरित्र आहे. च्यवनमुनी सुकन्येनंतर भृगुमुनी आणि पुलमा इथपर्यंत मागे जाऊ. तर असा रुरू राजा म्हणजे प्रमती आणि प्रतापी भृगुकुळात जन्मलेला. माता पिता प्रमती आणि प्रतापी. या राजाचं अप्सरा मेनकेच्या मुलीशी प्रेम झालं. कसं झालं माहिती आहे का, की ही मेनका एकदा स्वर्गातून आश्रमात याच्यामध्ये आली भूतलावर. आणि भूतलावर आल्यानंतर तिला स्वर्गातून आलेला विश्ववसू नावाचा गंधर्व भूतलावर भेटला. आता दोघे स्वर्गातले, अप्सरा आणि गंधर्व. आणि या विश्ववसू गंधर्वापासून त्या मेनकेला दिवस गेले. त्या अप्सरेला एक सुंदर कन्या झाली. त्या मेनकेनं त्या नदीकाठी असणाऱ्या आश्रमाजवळ तिला सोडून दिलं आणि ती आपली स्वर्गात निघून गेली. मग या मुलीला त्या आश्रमाजवळ असणाऱ्या स्थूलकेश ऋषींनी पाहिलं आणि त्या बालिकेचं संगोपन केलं, पालनपोषण केलं. या स्थूलकेश ऋषींनी तिचं नाव प्रेमदारा ठेवलं. पुढे ती तरुण झाली आणि तिची आणि या रुरूची भेट झाली. रुरूला प्रेमदारा आवडली. रुरूने आपला विचार आपला पिता प्रेमती आणि माता प्रतापी या दोघांना सांगितलं. तो म्हणाला, पिताश्री, या स्थूलकेश ऋषीच्या आश्रमात एक सुंदर कन्या मी पाहिली आणि माझा विचार आहे तिच्याशीच माझं लग्न व्हावं, ही माझी इच्छा आहे. आम्ही एक दोघांना ओळखतो, ती माझ्याशी लग्न करायला तयार आहे. आपण स्थूलकेश ऋषीकडे जाऊन माझ्यासाठी तिला मागणी घालावं. मुलाचा विचार ऐकून प्रमती आणि प्रतापी पती पत्नी दोघं स्थूलकेश ऋषीकडे आले. स्थूलकेश ऋषीला त्या कन्येची मागणी घातली आणि ऋषीने होकार दिला. शुभ नक्षत्र ठरलं आणि विवाह त्यांचा ठरला. विवाहाची तिथी निश्चित झाली. तिथी निश्चित झाल्यानंतर एक दिवस ती प्रेमदरा खेळत असताना अनावधानाने तिचा निद्रित सापावर पाय पडला. विवाहाच्या आधीची घटना बरी. आणि तिला सर्पदंश होऊन ती गतप्राण झाली. प्रेमदारा मृत्युमुखी पडली. ऋषी शोक करू लागले.
रुरूही त्या ठिकाणी आला. त्याला खूप वाईट वाटलं की अरे अरे, व्याकुळ झाला की माझा आत्ता लग्न हिच्याशी ठरलं होतं आणि दैवानं या सापाला पाठवून मला दुःखी केलं, माझं खरं सुख नष्ट केलं. माझं या दैवानं सर्वस्व लुटलं. माझी प्राणप्रिया मृत्युमुखी पडली. आता मी काय करू, कुठे जाऊ? अशा प्रकारे तो रुदन करू लागला, रडू लागला. मनामध्ये त्याच्या आत्महत्येचा पण विचार येत होता. पण आत्महत्या करून उपयोग काय, असं त्याचं दुसरं मन त्याला म्हणत होतं. माझ्या आत्महत्येने तिथं जिवंत होणार नाही. मी प्राणत्याग पण केला असता, पण उपयोग काय? प्राणत्याग केला, आत्महत्या केल्या तर मी माझ्या माता पित्याला दारुण दुःखात टाकेन, त्यांना फार दुःख होईल. मग पूर्ण आपण आत्महत्या करून प्राणत्याग केल्यापेक्षा हिला जिवंत करण्याचा काही मार्ग आहे का शोधू. मी माझा आजपर्यंत पूर्ण पुण्य, वेदाध्ययन, गुरुभक्ती, पूजा पाठ, सर्व जे काही पुण्य मी खर्च मिळवलंय ते सगळं पुण्य मी हिच्यासाठी खर्च करायला तयार आहे. पण देवा, हिला तू जिवंत कर. मी प्राणत्याग करेन असं म्हणून त्यानं देवदेवतेचं स्मरण केलं. रुरूने हातामध्ये उदक घेऊन संकल्प केला आणि पाणी खाली सोडलं की ताबडतोब तिथे एक देवदूत प्रकट झाला. तो म्हणाला, हे रुरू राजा, प्राणत्याग करू नको. अरे तू प्राणत्याग केल्यामुळे ही तुझी मृत झालेली स्त्री काही जिवंत होणार आहे का? एक लक्षात घे, ही स्त्री सामान्य नाही. ही गंधर्व आणि अप्सरा यांच्यापासून झालेली स्त्री आहे. तिचं आयुष्य संपलं. आता रुदन करून काही उपयोग नाही. त्यापेक्षा दुसरी एखादी सुंदर स्त्री पाहून तिच्याशी तू विवाह कर. पण रुरूनं सांगितलं, नाही, मी दुसऱ्या स्त्रीशी विवाह करणार नाही. ही स्त्री जिवंत झाली नाही तर मी माझा प्राण देईल. त्यावेळी देवदूत म्हणाले, हे रुरू, तुझं त्या प्रेमदर्यावर फारच प्रेम दिसतं, म्हणून तुला मी एक गोष्ट सांगतो, एक उपाय सांगतो. तू तुझं सगळं आयुष्य आता प्राणत्याग, आत्महत्या करणार म्हणजे संपूर्ण आयुष्य तुझं जाणार. परंतु तुला एक मार्ग सांगतो की तुझं जर अर्ध आयुष्य हिला दिलं तर संपूर्ण प्राणाचा आज जो आत्महत्या करून त्याग करणार आहेस तू, तर अर्ध आयुष्य भोगून तू आनंदी हो. तुझं अर्ध आयुष्य हिला दे, तिला अर्ध आयुष्य मिळेल, ती आणि तू अर्ध आयुष्यापर्यंत आनंदानं सुखी राहा. नंतर तुमचा प्राण आपोआप जाईल. संपूर्ण आयुष्य आज का गमावतोस, आज का घालवतोस? आणि अशा प्रकारे तुला जिवंत करता येतं असा उपाय आहे. कारण देवाने फार पूर्वीच हा उपाय सांगून ठेवलेला म्हणे. आणि त्याच वेळी ती कन्या मृत झाल्याचं ऐकून हा गंधर्व विश्ववसू तिचा पिता विमानानं स्वर्गलोके आला, भूलोकात आला. स्वर्गलोकातून भूलोकात आल्यानंतर बरं, तो येताना एकटा नाही आला. गंधर्व विश्ववसू आपल्याबरोबर एक देवदूत घेऊन आले होते. मग ही सगळी बातमी ऐकल्यानंतर ज्यावेळेस हा अर्ध आयुष्य द्यायला तयार आहे, त्यावेळेस तो विश्ववसू गंधर्वन देवदूत यमराजाकडे आले आणि त्या दोघांनी यमराजाला सांगितलं की भूतलावर रुरू नावाचा राजा आहे, त्याची भावी पत्नी, त्याची होणारी पत्नी ही माझी कन्या आहे म्हणाली. गंधर्व म्हणाले यमाला, तिला तुम्ही जर जिवंत केलं तर रुरूच्या अर्ध्या आयुष्याने ती जिवंत होईल आणि अर्ध आयुष्य दोघं जण आनंदात जगतील. ती अविवाहित आहे. त्या यमराजाने सांगितलं, त्या अविवाहित स्त्रीचं अगोदर जाऊन ताबडतोब तुम्ही ती रुरूला अर्पण करा. त्याप्रमाणे देवदूत सत्वर खाली आले, विश्ववसू खाली आले
आणि त्या देवदूतानं प्रेमदरीला जिवंत केलं यमराजानं सांगितल्याप्रमाणे. यमराजानं सांगितलं जा ती जिवंत होईल. आणि यमधर्माच्या आशीर्वादानं कृपेनं ती जिवंत झाली आणि मग ती रुरूला अर्पण केली. आणि नंतर शुभ दिवशी रुरूने तिच्याशी विवाह केला. अशा प्रकारे उपचार करून उपाय करून ती जिवंत झाली. यावरून लक्षात येते की प्राणरक्षणासाठी मंत्र औषधी सुरक्षित आहेत. त्याचा उपयोग जर योग्य रीतीने जर विनियोग केला तर हा माझा 7 दिवसाचा मृत्यू टळू शकतो. मी शापमुक्त होऊ शकतो. याकरता मंत्र्यांनो तुम्ही काहीतरी उपाय करा. अशा रीतीनं राजाने स्वतः या मंत्रीगणाची चर्चा करून ही सगळी कथा सांगितली. मग त्या सर्वांमध्ये ठरलं की आपण राजासाठी काहीतरी उपाय करावा. मग म्हणले राजेसाहेब आपण एक काम करू, या मृत्यूपासून वाचविण्यासाठी तुमची सुरक्षा आम्ही करू. तुमच्या सुरक्षा कवचासाठी या ठिकाणी तांत्रिक मंत्रिक सगळे उपलब्ध करू आणि तुमच्या अवतीभोवती अनेक सुरक्षा रक्षक ठेवू. 5 मजली सुरक्षित महाल बांधू. या ठिकाणी यंत्र मंत्र तंत्र जाणणारे सेवकांचीच नियुक्ती करू आणि सभोवताली सगळी अशी तंत्रमंत्र जाणणारी सेवक मंडळी राहील जी तुमची सुरक्षा करते. सगळे सिद्धी जाणणारे मांत्रिक तिथं असतील, ब्रह्मवृंद असतील. या सर्वांना नियुक्त केलं आणि अनेक मंत्र्याच्या सुरक्षा रक्षकाचा पहारा राजवाड्यावर राजाभोवती बसवला. अत्यंत बंदोबस्त, कडक बंदोबस्त की त्या राजवाड्यात कुणालाही प्रवेश करता येणार नाही. आणि आयुष्याचा एक एक दिवस तो राजा मोजत होता. आणि अशा रीतीनं वरचा मजला तर पूर्ण काच महालच होता, जिथे वारा देखील येऊ शकत नव्हता अशी व्यवस्था केली होती. आता ही कथा पद्मकल्पातली, आपल्या सारस्वत कल्पातली, पद्मकल्पातल्या परीक्षितानं मृत्यूची टाळटाळ न करता तो अरण्यात शुकतालला गेला. 7 दिवस भागवत ऐकून त्याला मोक्ष प्राप्त झाला. परंतु सारस्वत कल्पातल्या परीक्षितानं मृत्यू टाळण्याचे प्रयत्न केले, पण तरी विधी लिखित असेल ते टळत नसतं. या कथेतून आमच्या एक गोष्ट लक्षात येते की जे विधीनं ठरवलं त्याच्यामध्ये तुम्ही निसर्गाच्या नियमाच्या विरुद्ध वागू शकत नाही. त्यावर राजा असो की कोणी असो. काळानं घातला की संपलं. अशा रीतीनं कडक बंदोबस्त केला होता. आणि काय झालं की राजाला शाप मिळाल्याची बातमी कश्यप नावाच्या एका दरिद्र ब्राह्मणाला कळाली. आणि कश्यप नावाचा दरिद्र ब्राह्मण आपल्या घरून निघाला. म्हणला त्याने विचार केला की राजाचा आपण प्राण वाचू आणि प्राण वाचल्यानंतर राजा आपल्याला मुबलक धन देईल. तो फार मांत्रिक होता, जबरदस्त. आता जसा तो कश्यप नावाचा ब्राह्मण घरून निघालेला आहे, तसा तक्षकाला ही बातमी कळल्यानंतर तोही चावा घेण्यासाठी घरातून बाहेर पडला. पण तक्षक नाग देखील घरातून बाहेर पडताना एका ब्राह्मणाचं रूप घेऊन निघाला. तो राजाकडे येऊ लागला ब्राह्मणाचं रूप घेऊन, कारण कोणी रस्त्यात अडवू नये, बंदोबस्त कडक राहणार आहे. मग त्याची आणि या तक्षकाची कश्यपाची भेट झाली. तक्षकाने वेगाने जात असणाऱ्या कश्यपाला विचारलं की आपण कोणीकडे जातात, कशासाठी जातात? तर कश्यप ऋषी म्हणाले, मी शाप झालेल्या परीक्षित राजाकडे जात आहे. तक्षकाने त्याला दग्ध केल्यावर मी त्याला माझ्या मंत्र सामर्थ्याने जिवंत करील, कश्यप म्हणाला. कश्यप ऋषीने सांगितलं तक्षक नागाला. तक्षक नाग महात्र्याच्या रूपात होता. तक्षक नाग म्हणाला, ब्राह्मणा, मी तक्षक भुजंग, मी राजाला दग्ध करणार आणि माझ्या विषयावर तुझा काहीच म्हणले उपाय होणार नाही. तू माझ्या विषयाला नष्ट करायला असमर्थ आहेस, तू परत जा. कश्यप म्हणाले, हे भुजंगा, तू विनाकारण अहंकार करू नकोस. तू माझी मंत्रशक्ती जाणत नाहीस.
तू ज्या विषयानं त्या राजाला दग्ध करशील त्याच राजाला मी माझ्या मंत्रशक्तीने जिवंत करील, तू तुझ्या डोळ्याने पहा. तक्षक म्हणाला, हे ब्राह्मणा, तुझं मला मंत्र सामर्थ्य दाखव. मी या वटवृक्षाला दंश करतो आणि याला दग्ध करतो. असं म्हणून त्या तक्षक नागानं त्या एका वटवृक्षाला दग्ध केलं. एवढा मोठा वटवृक्ष भस्म झाला. आणि कश्यप ब्राह्मणानं आपल्या मंत्राच्या सहाय्याने तो वटवृक्ष पुन्हा सजीव केला, हिरवागार झाला, डेरेदार दिसू लागला. आता मात्र तक्षक नाग आश्चर्यचकित झाला आणि म्हणाला, तुम्ही राजाकडे का जाता? कशामुळे वाचवायचं तुम्हाला त्याला? हा तर शाप त्याला दिलेला आहे. त्याने सांगितलं, मी पैशासाठी राजाला, ऋणासाठी राजाला, धनासाठी राजाकडे चाललो म्हणे. तर तुम्हाला मी तेवढं तुम्हाला धन देतो, तुमची काय इच्छा तेवढं मला सांगा म्हणजे तेवढं मी द्रव्य तुम्हाला देतो. आणि त्याप्रमाणे जेवढं राजा धन देणार आहे तेवढं धन या ठिकाणी तक्षक नागानं कश्यप ब्राह्मणाला दिलं. आणि ते धन घेऊन कश्यप ब्राह्मण परत गेला. आणि तक्षक इकडे हस्तिनापूरला पोहोचला. पण राजाच्या महालाभोवती कडक बंदोबस्त होता. तांत्रिक मांत्रिक कडेकोट बंदोबस्त आहे. आणि मग तक्षक नाग चिंताग्रस्त झाला की आपल्याला राजवाड्यात कसा प्रवेश करता येईल. या चिंतेनं तो शापग्रस्त झाला. राजा पांडवकुळात उत्पन्न झाला होता, पण स्वतःच्या मृत्यूपासून पळण्याचा प्रयत्न करत आहे. परंतु महातेजस्वी देवानं जर 7 दिवसातच त्याचा मृत्यूची योजना केली असेल तर त्याने किती प्रयत्न करू द्यावा, तो नक्की मरेल असा विश्वास त्या तक्षक नागाला होता. पण राजा मात्र भेडासारखा मृत्यूपासून भिवून नाना प्रकारच्या योजना आखत आहे. पण काळ असा आहे, ज्याचं संपलं त्याला तो नेणारच. मग त्यानं किती बंदोबस्त ठेवला तरी त्याला काही उपयोग होणार नाही. मृत्यू निश्चित झाल्यानंतर, ठरल्यानंतर कोट्यावधी प्रयत्न करून पाहावं, त्याचा काही उपयोग होत नाही. असा विचार करून तक्षकाने काही नागांना, तपस्व्यांना एकत्र बोलवलं. त्यांची मीटिंग घेतली आणि त्यांना सांगितलं, तुम्ही साधूंचं रूप घ्या आणि उत्तम फळं घेऊन जा आणि त्या फळामधून मी प्रवेश करेन. अशा रीतीने मग त्या सगळ्या नागांनी साधूंचं रूप घेतलं, फळं आणले आणि एका बोराच्या फळामध्ये तक्षक महाशय आळीच्या रूपात बसली. हे साधू लोक गेले तिथं फळं घेऊन. अगोदर यांनी युक्ती केली की आपण प्रत्यक्ष भेटीचा विचार करू, नाही तर मग फळं पाठवले की हात तिथं जाऊन चावेल. येणे केणे प्रकारे तक्षक नागाला तिथं फक्त प्रवेश पाहिजे होता. ती फळं घेऊन हे सगळे नाग लोक तपस्वीच्या रूपात तिथे आले. तक्षकाने सांगितल्याप्रमाणे राजवाड्याच्या मुख्य दरवाजावर आल्यावर साधूंनी तपस्व्यांना पाहून, रक्षकाने त्यांची चौकशी केली. या साधूंना पाहून हे तपस्वी म्हणाले की आम्ही राजाच्या दर्शनासाठी आलो, त्याला आशीर्वाद देण्यासाठी आलो, आम्ही तपोवनातून आलो आहोत, या मृत्यूच्या सापळ्यातून त्याला मुक्त करण्यासाठी आलो आहोत. आमचं मंत्रयुक्त आशीर्वचन राजाला उपयुक्त राहील आणि म्हणून आम्ही राजाला भेटायला आलो. तुम्ही जाऊन राजाला निरोप सांगा. मग राजाला निरोप मिळाला. आला शिपायाने येऊन सांगितले, एका विश्वास शिपायाने, की तपोवनातून काही साधू तुम्हाला आशीर्वचन देण्यासाठी, तुमचा मृत्यू होऊ नये, यातून तुमची सुटका व्हावी, याकरिता ते तुम्हाला आशीर्वाद देण्यासाठी इथं आलेले. ते म्हणतात आम्ही राजाला फळं देऊ, अभिषेक करू, आशीर्वाद देऊ, त्याला प्रसाद देऊ आणि लगेच आम्ही परत येऊ. हे सगळं शिपायाचं भाषण ऐकल्यानंतर राजानं उत्तर पाठवलं आणि तो सेवक उत्तर घेऊन आला. राजानं काय सांगितलं होतं? राजाच्या सल्लागारानं त्या शिपायाला सांगितलं, सेवकाला जा आणि जाऊन तिथं मुख्य सेवकाला सांग
तो सल्लागार म्हणाला की शापाचा आज 7वा दिवस आहे, त्यामुळं आज राजवाड्यात आम्ही कुणाच साधू संतांना कुणालाच प्रवेश देणार नाही. कारण हे साधू संत देखील एखाद्या तक्षक नागाच्या रूपात येतील. त्यामुळं कोणी किती मोठा साधू असला तरी आज राजवाड्यात प्रवेश मिळणार नाही. क्षमा मागतो म्हणाले, आणि तुम्ही कुठेही मुक्काम करा, उद्या सकाळी मला येऊन भेटा. आजचा दिवस टळल्यानंतर उद्या येऊन भेटू शकता, उद्या तुम्हाला प्रवेश दिला जाईल. तेव्हा ते तपस्वी रूपातील नाग म्हणाले, ठीक आहे म्हणाले, आम्ही राजाला भेटणार नाहीत, पण आमचे जे फळं आहेत आणि आशीर्वाद ते राजापर्यंत पोहोचवा. परत त्या रक्षकानं जाऊन त्या सल्लागाराला राजाला निरोप दिला, आणि सल्लागाराने राजाने ठरवलं, ठीक आहे म्हणाले, की फक्त फळं आत पाठवा. परवानगी दिली, फळं आत गेली. आता तो सल्लागाराने ते सगळे फळं पाहिल्यानंतर सल्लागाराने विचार केला, मोठमोठे फळं होते, एक छोटं बोर होतं. सल्लागार हुशार होता, त्यानं विचार केला की या बाकी फळामध्ये तरी एवढी मोठी तरी एखादी 3 इंच 4 इंच आळीच्या रूपामध्ये तक्षकी या बोरामध्ये कुठून आल्या. आणि म्हणून ते बोर त्यांनी 1-2 खाऊन फोडून पाहिलं, तर त्या बोरात कोणत्याच किडकं बोर नव्हतं. पण एका बोरामध्ये योगायोगच होतं, कारण ठरलीच होतं नाही 3 त्याचा मृत्यू. 3-4 बोराची परीक्षा पाहिल्यानंतर 5वं बोर त्यांनी म्हणले, फक्त हे फळ द्या, बाकीचे फळं वाटून टाका म्हणले मंत्र्यांना, ऋषीमुनीला, कोणालाही. आता जे फळ घेतलं ते बोराचं फळ त्यांनी ते योगायोगानं ते काढलं, खाल्लं प्रसाद म्हणून. तर त्या फळातून एक लाल डोळ्याची काळी आळी बाहेर आली. सूर्य अस्तमाला जात होता. पाहता 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 त्या आळीनं मोठं रूप घेतलं, एवढं धारण केलं म्हणतात की तक्षक मूळ रूपात प्रकट झाला. आणि काय पाहता, तिथं असणाऱ्या ते सल्लागार, मार्गदर्शक, प्रमुख, पिये वगैरे सगळ्यामध्ये हाहाकार उडाला. सुधीरना त्यांची बोबडी बोलू लागली. एवढा मोठा नाग पाहिल्यानंतर त्या नागाने, तक्षकाने ताबडतोब राजाच्या सर्व अंगाला वेढा दिला. त्यावेळी जवळचे मंत्री, मांत्रिक, जपी तपी, ऋषीगण काही करू शकलं नाही. दुसऱ्यांची बोबडी बोलली आणि आरडाओरडा करून ते स्वतःच भीतीनं सैरावाऱ्या पळून सगळे बाहेर पळाले. सगळेजण आक्रोश करू लागले. आणि तक्षकानं परीक्षिताला वेढलं आणि दंश केला. तक्षकाच्या मुखातून भयंकर असा विषारी अग्नी बाहेर पडला, आणि अशा रीतीनं राजा दग्ध झाला. एखाद्या प्रचंड वृक्षाप्रमाणे राजा दग्ध होऊन खाली कोसळला. राजा मृत्यू पावला. सगळीकडे प्रजा मात्र आक्रोश करू लागली, आणि अशा रीतीनं राजाचा अंत झाला, दुर्गती प्राप्त झाली राजाला. राजा परीक्षिती मृत्यू पावल्यानंतर राजकुमार जन्मेजय लहान होता. मंत्रिमंडळाने राजाची उत्तरक्रिया पूर्ण केली. पुढे एका उत्तम मुहूर्तावरती या बालकाला जन्मेजयाला राज्याभिषेक केला. हळूहळू जन्मेजय मोठा होऊ लागला. राजा 11 वर्षाचा झाला. कुलपुरोहिताने त्याला यथायोग्य अशी विद्या शिकवली, धनुर्विद्येत निष्णात केलं. तो वेदविद्या शिकून धनुर्विद्येत निष्णात झाला, धर्मशास्त्रात निपुण झाला. पुढे या जन्मेजयाचा विवाह या पुरोहितांनी काशीपती राजाच्या मुलीशी केला. या काशीपती राजाच्या मुलीचं नाव होतं वपुष्टमा. या वपुष्टमाचा जन्मेजयाचा विवाह झाला. याच वेळी पूर्वी तक्षक नागाला दिलेला जो त्रास होता, ते उत्तंक मुनी, ज्या उत्तंक मुनीचं तक्षक नागाचं पटत नव्हतं, ते तक्षकाचे शत्रूच होते. हे उत्तंक मुनी याला आले हस्तिनापूरला. त्यांच्या मनाची इच्छा होती की या तक्षकाचा सूड घेण्याची ही चांगली योजना आहे, आपण जन्मेजय राजाकडे जाऊ आणि जन्मेजय राजाला पटवून देऊ की तुझ्या पित्याचा वध या तक्षकानं केला, याचं सर्पसत्र कर आणि याला यज्ञात जाळून टाक. हे सांगण्यासाठी उत्तंक मुनी या जन्मेजयाकडे आले.
आता जन्मेजयाकडे आल्यानंतर त्यांनी जन्मेजयाला सांगितलं की राजा, दुष्ट तक्षकानं तुझ्या पित्याचा वध केला. आता उत्तम कुणीचं यानं आल्याबरोबर स्वागत केलं, सगळं केलं, रीतिरिवाजाप्रमाणे, धर्माप्रमाणे, नीतीप्रमाणे पोरगा वागत होता, वय लहान होतं. आणि याने त्याला विश्वासात घेऊन त्याला पटवून दिलं. तुला जर माझं पटत नसेल तर तुझ्या मंत्र्यांना विचार ही घटना. तेव्हा जन्मेजयानं आपल्या मंत्र्यांना विचारलं की आपल्या पित्याच्या मृत्यूची घटना कशी झाली, ही दुर्घटना. तेव्हा मंत्र्यांनी सांगितलं की खरं म्हणजे त्यांना विप्राचा शाप झाला, चुकलं त्यांचं म्हणणे. त्यांनी शमीक ऋषीच्या गळ्यात साप घातला आणि म्हणून त्यांचा जो गविजात नावाचा पुत्र होता त्याने शाप दिला आणि त्या शापामुळं त्यांनी शाप दिले 7व्या दिवशी तक्षकनाग चावून सर्पदंश होईल. आणि त्या शमीक ऋषीच्या शापामुळं त्यांना मृत्यू आला. तेव्हा जन्मेजय त्या उत्तम मुनीला म्हणाले, महाराज, विप्राच्या त्या गविजात या मुलाच्या शापामुळे माझ्या पित्याचा वध झाला, याच्यामध्ये तक्षकाचा काय दोष आहे? तेव्हा उत्तम राजे म्हणाले, अरे बेटा, म्हणाले, तुला माहीत नाही. म्हणाले, ज्यावेळेस तुझ्या पित्याला तक्षक नाग चावणार ही बातमी सगळीकडे कळाली, त्या कश्यप नावाचा एक विप्र महाज्ञानी, तो तुझ्या पित्याला या मृत्यूपासून सोडण्यासाठी, वाचवण्यासाठी येत असताना त्याला या तक्षक नागानं रोखलं. तक्षक नागाने सांगितलं, तू येऊ नको, कारण पाहिलं याने त्या दोघांमध्ये काय गमत झाली माहिती आहे का? तक्षक नागाने त्या विप्राची शक्ती पाहिली. तक्षक नागाने ज्या वृक्षाला चावून भस्म केलं, एका क्षणात मंत्रोच्चारानं त्या ऋषीने, कश्यपाने ताबडतोब ते वटवृक्ष हिरवागार केला. तक्षक घाबरला. तक्षकाने सांगितलं, तू कशासाठी झाला? तुला धनच हवंय ना? तू म्हणशील तुला हवं त्याच्यापेक्षा दुप्पट मी धन देतो, पण तू परत जा. आणि या तक्षक नागानं त्या जे ते कश्यप ऋषीला भरपूर धन देऊन परत पाठवलं. मग याच्यामध्ये जर समजा ते कश्यप ऋषी आले असते तर तुझा पिता जिवंत झाला असता. ऋषीनं शाप दिला, ठीक आहे, पण ऋषीनं शाप दिल्यानंतर हा त्याच्यावर उपाय होता. परंतु इथं मात्र तक्षक नागाने त्या जे ते कश्यप ऋषीला परत पाठवल्यामुळे याच्यामध्ये 100% तक्षकाचा दोष आहे. आणि अशा रीतीनं हे पटवून दिलं. पुढे तो म्हणाले, हे म्हणाले, त्याने एक उदाहरण सांगितलं, एक दृष्टांत दिला की पूर्वी रुरुची पत्नी अविवाहित होती. सर्पदंशाने तिचा मृत्यू झाला. पण रुरुनं स्वसामर्थ्यानं तिला जिवंत केलं. पण जिवंत केलं असताना त्यानं दिसेल त्या सर्पाचा नाश करण्याचा त्यांनी प्रतिज्ञा केली. रुरु राजाने, तुझ्यासारखीच, म्हणजे तू केली नाही पण तुला मी सांगतो. आणि मग ज्यावेळेस तो एका वनामध्ये त्याला एक आजगर दिसला आणि त्या आजगराला तो मारत असताना तो आजगर म्हणाला की बाबा, माझा त्याच्याशी काही संबंध नाही, मी आणि भुजंग वेगळा आहोत. आणि दुसरी गोष्ट, तू जर समजा सर्पयज्ञ केला असता आणि सर्पयज्ञामध्ये माझ्या सगळ्या भुजंगाला तू जाळलं असतं, आजगराला जाळलं असतं, तरी त्याचा परिणाम म्हणाले वाईट झाला नसता. पण सर्पयज्ञ न करता तू जर बाहेर दिसेल त्या सापाला ठार करशील तर त्याचं पाप तुला लागेल. आणि म्हणून यातून एक सिद्ध होतं की सर्पयज्ञ जर तू केलास तर त्याचं पाप तुला लागणार नाही. म्हणून तू सर्पयज्ञ करून या सगळ्या सापांना या यज्ञात जा. आता त्या सापाने सांगितलं अजगरानं, ते म्हणाले तुम्ही अजगर झाले कशी? अरे अजगर होण्याचं कारण म्हणाले की खमंग नावाच्या माझ्या मित्राला मी तृणाचा गवताचा साप करून भीती दाखवली आणि त्या भीतीमध्ये त्यानं मला शाप दिला, तू पुढचे जन्म अजगर होशील, म्हणून म्हणले मी अजगर झालो. पण त्यानं उशाप हा दिला की प्रमतीचा पुत्र रुरु
तुला यातून मुक्त करीन. आणि म्हणून माझी इच्छा आहे की तू मला मारू नको. मी तुला एकच सांगतो की तू सर्पयज्ञ न करता बाहेर जेवढे साप मारले त्या सगळ्याचा परिणाम तुला भोगावा लागेल. पण तू मला मात्र यातून जर जिवंत केलं तर तुझा तो दोष नाहीसा होईल. आणि अशा रीतीनं त्या रुरुरनं या आजगराला मुक्त केलं आणि आजगर स्वतःचं रूप घेऊन आपल्या स्थानी निघून गेला. तर त्या ब्राह्मणाला त्यानं शापमुक्त केलं. आणि सर्पवधाचाही त्यानं त्याग केला. आणि नंतर मग त्यांनी त्या सर्पवधाचा आणि त्या ब्राह्मणाला मुक्त केल्यामुळं त्याची ती पत्नी जिवंत झाली. म्हणून या कथेत आम्हाला एक कळते की बाबा राजा, तू जर सर्पयज्ञ करशील आणि सर्पामध्ये जे काही तू यज्ञ मारशील साप, त्याचा परिणाम होणार नाही. म्हणून उत्तंकानं ही कथा सांगून त्याला सूड घ्यायला सांगितलं त्या सापांचा. सर्पसत्र नावाचं यज्ञ सुरू कर म्हणाले आणि सगळ्या सर्पांचा वध कर म्हणाले आणि तू तुझ्या पितृऋणातून मुक्त हो. त्याने आपल्या सर्व मंत्रिकांना बोलावलं, मंत्र्यांना बोलावलं आणि मंत्र्यांना बोलावून त्यांनी ह्या उत्तंक ऋषीचं मत या सर्वांच्या कानावर घातलं. सर्पयज्ञ सुरू झाला. सर्पयज्ञ सुरू झाल्यानंतर हा जो तक्षक नाग आहे हा घाबरला आणि इंद्राकडे गेला. त्यानं इंद्राला संरक्षण मागितलं. इंद्रानं दिलं आणि तो इंद्राच्या आसनाला वेटोळा घालून बसला. परंतु उत्तंक मुनीनं सांगितलं की जन्मेजया, त्याला इंद्रानं रक्षण केलेले त्याचं इंद्राच्या आसनासह या यज्ञामध्ये आहुती दे. आणि अशी यज्ञामध्ये आहुती देणार म्हणून कळल्याबरोबर तो तक्षक नाग घाबरला आणि तेव्हा त्याला आस्तिक ऋषीचा पुत्र जरत्कारु याची आठवण झाली. आणि आस्तिक ऋषीच्या पुत्राची जरत्कारूची आठवण झाली बघा. त्यानं आस्तिक मुनीचं स्मरण केलं आणि स्मरण करताच आस्तिक मुनी यज्ञ मंडपात आले आणि त्यांनी जन्मेजयाला हे आस्तिक मुनी आल्याबरोबर जन्मेजयाने आणि उत्तंकाने त्यांना पाहिलं आणि उत्तंकाने जन्मेजयाने आस्तिक मुनींची स्तुती केली. आस्तिक मुनी महापंडित होते. आस्तिक मुनीला पाहून जन्मेजयाने त्यांचं पूजन केलं. त्यांनी सांगितलं इच्छा असेल ते माग. तेव्हा आस्तिकांनी सांगितलं की मुनीवरे काय तुमची इच्छा तुम्ही मला मागा. तर त्यावेळेस ते मुनी म्हणाले त्या याला आस्तिकाला, जन्मेजया माझी एकच इच्छा आहे, तू म्हणतो मला काय हवं ते मागा, हा यज्ञ तू थांबव. आणि ते सांगण्यासाठी मी आलो. मुनीचा मान ठेवून त्याने तो यज्ञ थांबवला. त्यानंतर मग जन्मेजय व्यासाकडे आले आणि म्हणाले मला शांती मिळत नाही, माझ्या मनामधली तळमळ नाहीशी होत नाही, कारण माझा पिता रणामध्ये त्याला मृत्यू न येता अंतरिक्षात तो सर्पदंशाने त्याला मृत्यू आला. मग त्याची दुर्गती झाली. तेव्हा त्याला योग्य स्वर्ग मिळावा, मुक्ती मिळावी याकरता काहीतरी तुम्ही मला उपाय सांगा. आणि त्यावेळेस मग व्यास महर्षी म्हणाले ठीक आहे म्हणाले. जन्मेजयाने व्यासाला विचारलं. म्हणजे आता व्यास आणि जन्मेजय यांचा संवाद सुरू झाला. व्यास म्हणाले मी तुला अंबा यज्ञ सांगतो. व्यासन विचारलं त्याच्या आधी माझा एक मनात शंका आहे, त्या शंकाचं तुम्ही उत्तर द्या की हा आस्तिक कुणाचा पुत्र आहे.
आणि त्यानं मला यज्ञ थांबवायला सांगितलं. आणि मी मागचा पुढचा विचार न करता यज्ञ थांबवला. ते योग्य केलं का? व्यास म्हणाले ते फार चांगलं केलं म्हणाले. हा आस्तिक कोण आहे म्हणाले? हा सर्पांच्या रक्षणासाठी त्यांनी भूतलावर जन्म घेतलेला आहे. तो सर्पांचं रक्षण करताय. तो या सापांचा रखवाला आहे. आणि तू फार छान केलं, त्याचं ऐकलं आणि यज्ञ थांबवला. हा जो यज्ञ तू केला सर्पयज्ञ, तामसी यज्ञ, याच्यापेक्षा तू आंबा यज्ञ कर, तुझ्या पित्याची दुर्गतीतून मुक्ती होईल मला. पण तत्पूर्वी मी तुला या आस्तिक मुनीचं जीवनचरित्र सांगतो. हे कोण आहे? ते एक जरत्कारू नावाचा मुनी होता बघा. तो अविवाहित होता. एकदा तो वनात गेला असता, एका झाडाला लटकत असलेले त्याचे पूर्वज त्याला म्हणाले, हे पुत्रा, तू विवाह कर. तू जर विवाह केला नाही, तुझा जर वंश वाढला नाही, तर आम्हाला स्वर्गात जागा मिळणार नाही. यास तू विवाह कर. पण त्याने सांगितलं, पूर्वजांनो, माझ्याच नावाची कन्या जर मला पत्नी मिळाली तर मी तिचा स्वीकार करील, नाही तर मी विवाह करणार नाही. असे जरत्कार मुनी म्हणाले. ते तीर्थयात्रा करत होते. तीर्थयात्रा करत असताना याच वेळी काय एक कथा घडली बघा. म्हणजे पहा, भागवतामध्ये कथात कथा, जरत्कारूच्या कथामध्ये बघा. आता हे आस्तिक मुनी कोण आहेत? आस्तिक मुनीच्या कथेमध्ये जरत्कारू आले. जरत्कारूमध्ये त्यांनी त्याच नावाची पत्नीचा विवाह करायला ठरला. आता या कथात कथा आल्या, म्हणून या कथेमधली अजून एक उपकथा अशी आहे की जरत्कारू मुनी तीर्थयात्रा करत असताना याच विषयी कथा घडली की सर्प मातेने भुजंगाला एक शाप दिला, या साप यांना, की तुम्ही अग्नीत पडाल. कोणाच्या? जन्मेजयाच्या. ही कोण होती सर्पमाता? ही होती कद्रू. कारण बघा, कश्यप ऋषीला 4 पत्न्या होत्या: दिती, अदिती, कद्रू, विनिता. या दितीपासून दानव निर्माण झाले, अदितीपासून देव निर्माण झाले, आणि कद्रूपासून नाग निर्माण झाले, आणि विनितीपासून अरुण आणि गरुड निर्माण झाले. म्हणजे हे सगळे देव, दानव, नाग, त्यानंतर अरुण, गरुड, सगळे सावत्र भाऊ. आता या कद्रू माता जी होती, या कद्रू मातेनं आपल्याच मुलांना शाप दिला. आता शाप देण्याचं कारण पहा. फक्त कसं माहिती आहे का, या जरी राण्या होत्या, भगवती रूपात होत्या, पण अहंकार, या अहंकारामुळे त्यांनी तिनं शाप दिला आपल्याच मुलांना. आणि अशा रीतीनं या कश्यप मुनीच्या ह्या 2 बायका, तशा 4, पण इथं आपण दोघीचा संदर्भ असल्यामुळं या दोघींचा विचार करणार आहोत, कद्रू आणि विनिता. एक दिवस सूर्याच्या रथाला आशू पाहून ही कद्रू, म्हणजे नागांची आई, म्हणाली कोणाला? अरुण आणि गरुडाची आई विनिता यांना काय म्हणाली ही कद्रू? की अगं, या आसवाची शेपटी कोणत्या वर्णाची ते मला सांग. तेव्हा ती म्हणाली, आसवाची शेपटी मला तर श्वेतवर्णाची दिसते. कोण म्हणाली? आमची विनिता म्हणाली. तुझं काय मत आहे? यावर शर्यत लावू. कद्रू म्हणाली, आसवाची शेपटी जर काळी कृष्णवर्णाची असेल नाही, आहेच आहे, आणि जर ती कृष्णवर्णाची असेल तर विनिती, तुला माझी दासी व्हावं लागेल. विनिता म्हणे, नाही, अहो, पांढरा अश्व त्याची शेपटी पण पांढरीच आहे. ठीक आहे म्हणली. लागली शर्यत. हो म्हणली, मी दासी होईल. म्हणजे आम्हाला दिसते ना पांढरा शुभ्र अश्व. त्यावेळेस या विनितीनं काय केलं, कद्रू या सगळ्या नागांना म्हणाली की तुम्ही ताबडतोब स्वर्गात जा. आणि स्वर्गात जाऊन त्या ठिकाणी त्या अश्वांना आपलं गुंडाळा, छोट्या छोट्या नागांना सांगितलं, आणि त्याची शेपटी जी आहे ती कृष्णवर्णी करा. कद्रूच्या म्हणण्याप्रमाणे काही सापांनी, काही नागांनी नकार दिला.
नकार दिलं की त्या कद्रूने त्यांना शाप दिला की मेल्यानं तुम्ही यज्ञामध्ये पडून जळून भस्म व्हाल. आता मातेनं शाप दिल्यानंतर जन्मेजयाच्या यज्ञामध्ये अग्नीत पडाल असा शाप दिला, तेव्हा सगळ्या या ठिकाणी जे ते बाकीचे जे उरलेले नाग होते ते गेले आणि त्यांनी त्या पांढऱ्या अश्वाची शेपटी काळी केली. त्या शेपटीला लपेटल्यामुळे ती काळी दिसू लागली. नंतर दोघी बहिणी सूर्याचा अश्व पाहायला गेल्या आणि त्या अश्वामध्ये बराचसा जे ते कृष्णवर्ण शेपटी दिसल्यामुळे विनितीला दुःख झालं. विनिता म्हणाली की मी पैज हारले. तेव्हा विनीतचा पुत्र गरुड कद्रूकडे आला आणि त्यांना विचारलं की माझ्या मातेनं कुठली पैज हारली, माझी माता खूप दुःखी आहे, त्या पैजेतून सुटण्यासाठी मार्ग काय, काहीतरी मार्ग सांगा, तुम्ही माझ्या आईला त्या पैजेतून सोडा, ती तुमची दासी म्हणून आहे, तिला दास्यत्वातून मुक्त करा. त्यावेळेस विनीतीनं सांगितलं की आपलं कद्रू म्हणाली विनीतीला मी या शापातून सोडीन, परंतु तुम्ही जर मला स्वर्गातलं अमृत आणून दिलं आणि मग ते अमृत मी माझ्या पुत्रांना पाजेल, कारण मी माझ्या पुत्रांना रागाच्या भरात चुकून शाप दिला आणि त्यामुळे अनेक पुत्र त्या जन्मेजयाच्या यज्ञामध्ये भस्म होऊ लागले. गरुड म्हणाला ठीक आहे. गरुड जे ते स्वर्गात गेला, स्वर्गातून त्यांना अमृत आणून दिलं. अमृत आणून दिल्यानंतर या कद्रूनं ते आपल्या मुलांना पाजायचा विचार केला आणि दास्यत्वातून मुक्त व्हावं. आता काय झालं की ते आणून दिल्याबरोबर तिनं ठीक आहे म्हणली विनीता आहे बाबा, अमृत मिळालं, विनीता दास्यत्वातून मुक्त. परंतु ते अमृत मिळालं, ते अमृत त्या मुलापर्यंत गेलंच नाही ना सापापर्यंत, कारण त्यावेळेस असं झालं नियतीची लीला की हे सगळी सर्पमंडळी कुठेतरी बाहेर गेली होती, स्नानाला म्हणा कुठे म्हणा, आणि इंद्रानं पाहिला अमृतकुंभ दिसत नाही. मग त्यांना कळालं की हा अमृतकुंभ जो आहे तो गरुड घेऊन झाला. इंद्र आले आणि तो अमृतकुंभ त्यांनी परत स्वर्गात नेला. गरुडाला पत्ता नाही आणि त्या कद्रूलाही पत्ता नाही. कद्रू काही आपल्या मुलांना ते अमृत पाजू शकले नाही. आता आपल्याला पर्याय नाही आहे मृत्यूशिवाय, आणि म्हणून मग ह्या सगळ्या नाग लोकांनी काय केलं की ब्रह्मदेवाची तपश्चर्या केली. आणि ब्रह्मदेवाची तपश्चर्या केल्यानंतर ब्रह्मदेव म्हणाले काळजी करू नका म्हणाले. जरत्कारु ऋषीच्या पोटी आस्तिक मुनीचा जन्म होईल म्हणाले, आणि आस्तिक मुनी तुमचं रक्षण करतील, या शापातून देखील तेच रक्षण करतील म्हणे. आणि जरत्कारु ऋषीची आठ राहील की मला माझ्याच नावाची पत्नी मिळावी, तर वासुकी नाग तुमच्यासाठी तुमचं रक्षण करावं, नागकुळाचं रक्षण करावं म्हणून वासुकी नाग आपली बहीण जिचं नाव जरत्कारु ती त्या ऋषीला देईल, आणि त्यांच्यापासून जो पुत्र होईल तो तुमचं रक्षण करील. हे ऐकून सगळे नाग स्वस्थानी निघून गेले. मग वासुकीनं आपली बहीण जरत्कारु ऋषीला दिली. दोघांचं लग्न झालं. एक नाव असल्यामुळं मुनी संसार करू लागले. पण मुनीनं सांगितलं याला वासुकीला, हिच्या हातून एखादी जर अप्रिय घटना घडली, एखादं वाईट कृत्य घडलं, तर मी ताबडतोब हिचा त्याग करेन, असं स्पष्ट सांगितलं. आणि जरत्कारु ऋषीचं त्या नागकन्येबरोबर, त्या नागदेवतेबरोबर, म्हणजे जरत्कारु नावाच्या नागदेवतेबरोबर विवाह झाला. वासुकी नागाची बहीण. आपल्या पर्णकुटीमध्ये दोघं राहू लागले, पती पत्नी आनंदात राहत असताना मुनीनं सांगून ठेवलं होतं माझी झोप मोडायची नाही मी निद्राधीन असताना, तू मला कधीच जागा करायचं नाही, लक्षात ठेव म्हणाले, नाही तर मी तुझा त्याग करेन. आता एक दिवशी त्यांना झोप लागली. संध्याकाळची वेळ होती. जरत्कारु ऋषी रोज सूर्याला अर्घ्य द्यायचे सायंकाळी, त्यांचा नित्यनेम होता. संध्या करायचे, संध्या करून अर्घ्य द्यायचे. परंतु आता आज त्यांना झोप लागली म्हणजे त्यांचं धर्मकृत्य बुडणार आणि त्यांना उठवलं ते आपला त्याग करतील. परंतु आपण सर्प जातीच्या कल्याणासाठी पुत्रप्राप्ती व्हावी म्हणून ऋषीची विवाह केला, आणि त्याने जर आपल्याला त्याग करता आपलं कार्य अपूर्ण राहील. द्विधा मनस्थिती निर्माण झाली.
पण तिनं विचार केला की माझ्या सर्प जातीच्या रक्षणापेक्षा धर्मरक्षण महत्त्वाचं. मी त्यांच्या हातून अधर्माचं कार्य होऊ देणार नाही. माझा त्याग केला तरी चालेल, मला मरण आले तरी चालेल. असं म्हणून तिनं त्यांना उठवलं. त्यांना क्रोध आला आणि क्रोध आल्यानंतर ते म्हणाले, अरे माझं आर्घ्य घेतल्याशिवाय सूर्य अस्तमाला जाऊ शकत नाही. मी उठून संध्या केल्यानंतर तो अस्तमाला गेला असता. तू माझ्या मनाविरुद्ध वागलीस, तू माझी निद्रानाश केलीस. आता मी निघून जात आहे, तू तुझ्या भावाकडे जा. पण ती म्हणाली, महाराज ठीक आहे, ज्या शुभकार्यासाठी माझा तुमच्याशी भावाने विवाह करून दिला, अहो ते शुभकार्य आशेनं होणार कसं? जरद करू मुनी म्हणाले, अरे ते कार्य पूर्ण झालं, जा म्हणे, तू काळजी करू नको त्याची, योग्य वेळी तुला पुत्र होईल म्हणाले. आणि मग त्यांनी तिचा त्याग केला आणि ती आपल्या भावाच्या घरी आली. भावाच्या घरी आल्यानंतर भावानं प्रश्न तोच विचारला. ठीक आहे म्हणले, तुला मुनीने त्याग केला, पण काम, आपल्या ज्या कामासाठी आपण हे सगळं केलं ते म्हणले. मुनी म्हणाले, काम झालं. आता मुनी त्या नागाला माहीत होतं की वासुकीला की मुनी हा सत्यवचनी आहे, आणि म्हणून दोघांनी त्या मुनीवर विश्वास ठेवला. आणि योग्य समय येताच तिच्या पोटी हा सुंदर मुनिपुत्र जन्माला आला, ज्याचं नाव आस्तिक मुनी. आणि अशा रीतीनं या मुनीनं मातृवंशाच्या रक्षणासाठी हा तुझा यज्ञ थांबवला, व्यास म्हणाले जन्मेजयाला. आणि या मुनीचा जन्मच त्या मातृवंशातील नागांचं रक्षण करण्यासाठी. तू त्या मुनीचं पूजन करून त्यांना मान दिला, सर्पयज्ञ थांबवलं, फार चांगलं केलं म्हणाले. कारण हा तामसिक यज्ञ म्हणे, या यज्ञानं उत्तम फळ मिळत नसतं. आणि तामसिक यज्ञ असल्यामुळे तुझ्या पित्याला स्वर्ग मिळाला नसता. म्हणून जन्मेजया तू एक काम कर, देवीचं मंदिर बांध आणि श्रीमद देवी भागवत नावाचा उत्तम ग्रंथ आहे, त्या पुराणाचं तू श्रवण कर, ज्यामुळं तुझ्या पित्याला सद्गती मिळेल. भवसागर तरुण नेणार हे पुराण उत्तम आहे. या पुराणाशिवाय कलियुगात श्रेष्ठ पुराण नाही. ज्याच्या चित्तात सदैव देवीचं वास्तव्य असतं तेच खरे भाग्यवान, ज्ञानी आणि धन्य. जे या महामाया अंबिकेचं पूजन करत नाहीत ते सदा दुःखी असतात बघ. भगवती देवीनं विष्णूला कथन केलं, आणि जे भगवती देवीनं विष्णूला सांगितलेलं भागवत आहे तेच तू श्रवण कर. ज्याच्या श्रवणाने तुझ्या पूर्वजांना स्वर्ग प्राप्ती होईल. असं म्हणून व्यासाने या ठिकाणी आंबा यज्ञ केला. आणि तो आंबा यज्ञ पूर्ण झाल्यानंतर या शुकाचार्याला सद्गती प्राप्त झाली. आता हा आंबा यज्ञ परत शेवटच्या 9व्या दिवसाच्या कथेमध्ये येतो. तिथं मग या शेवटी परीक्षिताला मुक्ती प्राप्त होते. तर या ठिकाणी या 3ऱ्या दिवसाच्या कथाभागामध्ये जन्मेजयाचं पूर्ण जन्मकथा. आणि आता जन्मेजयाला व्यास संपूर्ण भागवत सांगतील. त्या भागवताचं वर्णन, त्या देवीचं महात्म्य, देवीनं अन्य 10 अवतार कसे भूतावर घेतले, देवीनं आपल्या भक्तांचं कसं रक्षण केलं, भक्तांचे स्वतःचे देवीच्या कृपेबद्दलचे अनुभव, त्यानंतर देवीच्या हातून या आसुरांचा कसा वध झाला, या सगळ्या कथा आपल्याला आता या पुढे व्यास जन्मेजयाला सांगतील. त्या भागवत कथेमधून आपल्या ह्या सगळ्या कथाचा उलगडा होईल आणि या सगळ्या कथा आपल्याला उद्यापासून ऐकायला मिळतील. झालेली सेवा श्री जगदंबेच्या चरणी समर्पित. सेवेला पूर्णविराम. जय जगदंब, जय जगदंब, जय जगदंब, जय जगदंब, जय